100% कधीही राहतं द्राक्षाला. असं नाही होत का हा खराब मालही त्याच भावात गेला आणि चांगला मालही त्याच भावात गेला. या कोरोनाच्या काळात थोडंफार झालं. आता आपण डाळिंबाकडे वळू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला या व्हिडिओ मधून चांगला बोध भेटल, म्हणजे मला बी भेटल. मित्रांनो नमस्कार, मी दीपक ठुबे, खेडगाव. आज थोडं आपण बाजारभावाबद्दल थोडी चर्चा करणार आहे. बऱ्याच जणांच्या शंका अशा उत्पन्न झाल्या की आपल्या डाळिंबाची लागवड खूप वाढत चालली, त्याच्यामुळं बाजारभाव राहतील का नाही, आत्ता भाव खूप पडले असं काहीच म्हणणं आहे. तर आत्ता भाव पडण्याचा मुद्दा याकडे आहे. आता जे भाव पडले ना, त्याचा मुद्दा असा आहे की मार्केटमध्ये खराब माल खूप आलाय. तेलाचा माल लोक काय करू राहिले, आज जो माल पाऊस पडल्याने खराब होईल लवकर असा माल लोक पटकन काढून मार्केटमध्ये आणून राहिले. त्याच्यामुळे मार्केटचा थोडा हलका माल गेल्यामुळं मार्केट थोडं पडलेलं जाणवतंय काही ठिकाणी. पण चांगल्या मालाला रेट आहेच आणि राहतील, अजूनही रेट वाढतीलच. आता हा फेज गेल्यानंतर चांगला खराब मालाचा, त्याच्यानंतर मार्केट वाढेल. आणि राहिला लागवडीचा प्रश्न, मित्रांनो जवळजवळ 2000 सालापासून मी द्राक्ष शेतीमध्ये आलो. त्यावेळेस परिस्थिती अशी होती की द्राक्षाला अजिबात भाव नव्हते. तेव्हा बागही कमी होते. भाव का नव्हते याचं कारण त्यावेळेला मार्केटिंगचा मोठा प्रश्न हा आपल्या समोर होता. त्यावेळी व्यापारी कमी, जवळचेच व्यापारी यायचे. फार तर फार दिल्लीला माल गाड्यांनी लोड करून पाठवावा लागायचा. दिल्लीचे व्यापारी इकडे येत नव्हते. इथून 4 किलोच्या 2 किलोचे बॉक्स मी स्वतः बघितलेलं आहे, काय हे पॅक करून पाठवायचे. म्हणजे आपण अशा फेज मध्ये आलेले शेतकरी का द्राक्ष शेतीत बघितलंय का एकदम कुठं मोठं बाग होते. इथं आमच्या एरियात आमचा बाग अजून 2-3 प्लॉट इथं होते. तर त्यावेळेला अक्षरशः 700-800 रुपये क्विंटलनी द्राक्ष त्यावेळेला विकले गेले. पण त्याचं कारण काय होतं आपण शोधलं नाही. त्यावेळेची मार्केटिंग कमी असल्यामुळं लांब लांब माल जात नव्हते. एक्सपोर्टचं खूप काम नव्हतं जवळजवळ त्यावेळेस. हळूहळू नंतर ते एक्सपोर्टचं काम चालू जेव्हा झालं, जेव्हा बाहेरच्या देशामध्ये माल पोहोचायला लागले द्राक्षाचे, तेव्हा नंतर मार्केट अगदी गगनाला भेटलं. यावर्षी 160 आणि 170, 200 रुपये, 280 रुपयापर्यंत द्राक्ष विकलेले. याचं कारण फक्त मार्केटिंग खूप वाढली. जगामध्ये फक्त 3% देशामध्ये आपले द्राक्ष जातात. अजून सुद्धा 3% देशामध्ये द्राक्ष लोकांना खायला भेटतात. बाहेरच्या देशांमधले भरपूर येतात द्राक्ष, तरीही द्राक्षाला एवढे रेट भेटतात. तेव्हा विचार करा, आपल्या जर डाळिंबावर चांगल्या क्वालिटीचं डाळिंब आपण तयार केलं, तेव्हा द्राक्षाची क्वालिटी सुधारली, द्राक्षाची प्रत सुधारली, तेव्हा द्राक्षाला मार्केट आलं, द्राक्ष लोकांपर्यंत पोहोचले, हळूहळू पोहोचले. तर हळूहळू द्राक्षाचं मार्केट अजूनही वाढतच आहे, कमी होतं असं नाही. हलक्या मालाला मार्केट नाहीच आहे, पण चांगल्या मालाला मार्केट 100% कधीही राहतं द्राक्षाला. असं नाही होत का हा खराब मालही त्याच भावात गेला आणि चांगला मालही त्याच भावात गेला. या कोरोनाच्या काळात थोडंफार झालं. आता आपण डाळिंबाकडे वळू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला या व्हिडिओ मधून चांगला बोध भेटल, म्हणजे मला बी भेटल. की आपले हे डाळिंबाचं क्षेत्र आपण आता हळूहळू वाढवतोय, पण आपण आपली क्वालिटी वाढवण्याकडे सुद्धा ध्यान दिलं पाहिजे. आपलं व्हिडिओ करण्याचा उद्देश काय माहिती का, लोकांपर्यंत चांगल्या क्वालिटीची औषधं, चांगल्या क्वालिटीची खतं, चांगल्या क्वालिटीची टेक्नॉलॉजी पोहोचली पाहिजे. नुसतंच क्रॉप कव्हर टाकलं, मी क्रॉप कव्हर टाकलं मग माझं डाळिंब भारी होईल असं नाहीये. बिगर क्रॉप कव्हरचं सुद्धा आपल्याला डाळिंब काढता येणार आहे. हळूहळू त्याच्यावर आपण काम चालू आहे आपलं. तर म्हणायचा मुद्दा हा आहे की आपल्याला आपली प्रतवारी सुधारायची आहे. म्हणजे हळूहळू बाहेरच्या देशातील एक्सपोर्टर आपल्याकडे येतील. बाहेर जर हा माल गेला, आता डाळिंब सुद्धा 1%-2% लोकांना माहिती डाळिंब म्हणजे काय. डाळिंब हे पाश्चिमात्य देशातून आपल्याकडे आलेलं आहे. पर्शिया जेव्हा देश होता, पर्शिया देश नंतर त्याचे तुकडे झाले, अफगाणिस्तान, इराण असे, तिथून आपल्याकडे या मुघल लोकांनी डाळिंब आणलंय. त्या काळापासून हे डाळिंब खूप दिवस झाले याला. आपण म्हणजे आपल्या मागची पिढी ही जन्माला नव्हती, त्याच्या आधीपासून डाळिंब भारतात आहे. हे बाहेरूनच आलेलं पीक आहे. पण याचं एक्सपोर्टचं ज्या वेळेला नियोजन लागलं, आता सह्याद्री सारखे एक्सपोर्टर आहे, या कंपन्या त्यांनी काय केलंय, याचा दाणा बनवून आणि दाणा पनेटमध्ये पॅक करून तो एक्सपोर्ट करायचा हळूहळू काम चालू केलंय. आणि बरेचसे एक्सपोर्टर मागणी करताय डाळिंबाची. 200 रुपये किलोनी सुद्धा डाळिंब आपलं विकल. पण आपल्याला तसं मार्केट तयार करावं लागेल. त्यासाठी आपल्या मालाची प्रत आपल्याला सुधारावं लागेल. आपल्या मालाची जे वेळेला प्रत सुधरल, आता डाळिंब अजून खूप कमी, अजून डाळिंब खूप लागवड व्हायची, पण जो क्वालिटी काम करेल, ज्याची इव्हन क्वालिटी, थिनिंग सिस्टम, पहिली द्राक्षाला कशी थिनिंग नव्हती, काही नव्हती, तर
त्याच्यामुळे द्राक्ष क्वालिटी नव्हती, द्राक्ष जवळच्याच मार्केटला जायचे, त्या प्रकारचे टिकणारे औषधं नव्हते, त्या प्रकारची आपली पॅकिंग नव्हती. आताची पॅकिंग कशी सुधारली, तशीच आपल्याला आकर्षक पॅकिंग डाळिंबाची जर केली तेव्हा डाळिंबाचे व्यापारी चांगले चांगले तयार झाले आणि चांगले पैसे डाळिंबात होतील. फक्त एकच आहे, आपल्याला काम चांगलं करावं लागेल. डाळिंब वाढू द्या ना, किती वाढू द्या, काय फरक नाही पडणार. भारतामध्ये फक्त अवघ्या 2-3 राज्यात, कर्नाटक, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र, हेच राज्य फक्त अजून डाळिंब पिकवत आहे. थोडं थोडं बाहेर हळूहळू चाललंय, तरी डाळिंब अजून भारतामध्ये सुद्धा पूर्ण पोहोचत नाही. बाहेरच्या देशामध्ये जर गेलं, आता चायनामध्ये डाळिंब डायरेक्ट 1-1 किलोच्या पुढची डाळिंब आहे, पण त्याची क्वालिटी आपल्या डाळिंबासाठी सारखी नाही. आपल्या डाळिंबाची जी टिकाऊ क्षमता आहे, आपल्या डाळिंबाची जी खाण्याची चव आहे, ती इतर डाळिंबांपेक्षा वेगळीच आहे. हे बघा, राजस्थानमध्ये गेलो मी, गुजरातमध्ये गेलो, कर्नाटकमध्ये सुद्धा गेलो, आपल्या महाराष्ट्रातल्या डाळिंबाची जी टेस्ट आहे ती त्या डाळिंबाला, ती जी आकार आहे, जी क्वालिटी आहे, म्हणजे कलर, शुगर, ती आपल्या डाळिंबाची टेस्ट आहे ना, खाण्यामध्ये जे मिठास म्हणतो आपण त्याला, ती डाळिंबाची आपल्यासारखी कुठंच नाही. म्हणून व्यवस्थित काम करा, चांगल्या क्वालिटीचं काम करा. तेल्याचं विल्याचं हा एक कॉमन विषय झाला. आता तेल्या हा कॉमन झाला. आता तो तेल्या झालं, बॉइलिंग झालं, आपला अल्टरनेरिया झालं, या विषय कॉमन झाले, फिजोरियम झालं, एवढेच कॉमन विषय या डाळिंबामध्ये. बाकीचे किरकोळ कारकोळ हे काही नाही, ते प्रॉब्लेम एवढे अवघड नाही. सेटिंग झालं, हे विषय सोपे येते. पण डाळिंबाचे जे लोक घाबरत आहे का डाळिंब खूप वाढतंय, डाळिंबाला आता रेट नाही वाढायचे किंवा रेट राहणार नाही, डाळिंबाचं जर मार्केट वाढलं बाहेर, डाळिंबाला 100% रेट राहतील. आता फक्त आपलं डाळिंब दुबई पर्यंत गेलंय, थोडं गेलंय, एकदम 1-2% डाळिंब आपलं दुबईला जातं, बाकी आपलं डाळिंब जास्त पुढे जातच नाही. म्हणून लक्षात ठेवा, डाळिंबाची क्वालिटी आपल्याला सुधारायची आहे, क्वालिटीचं काम आपल्याला करायचंय. त्याच वेळेला आपल्याला या डाळिंबामध्ये पैसे होतील. इव्हन क्वालिटी, द्राक्षामधल्या शेतकऱ्यांचा थोडा अभ्यास करा. खूप स्ट्रगल केलं द्राक्ष शेतकऱ्यांनी, खूप स्ट्रगल. नाशिकच्या शेतकऱ्यांनी इतकं स्ट्रगल केलं द्राक्षामध्ये, आज द्राक्ष जगामध्ये 1 नंबरला नेऊन घातले फक्त नाशिकच्या लोकांनी. ही गोष्ट लक्षात ठेवा. तेच आपल्याला इथेही तसंच काम करायचंय डाळिंबामध्ये. क्वालिटी जर आपण काम केलं, 100% आपण जगावर राज्य करू. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर शक्यतो फॉलो करीत जा, लोकांपर्यंत पोहोचत जा. धन्यवाद.